नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो। आजचा अपडेट असा आहे की जो काही PM किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता असे दोघं हप्ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एकत्र येणार का? ओके। आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने अजेंडा चालवला होता BJPने संकल्पपत्र, त्या संकल्पपत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 6,000 ऐवजी 9,000 रुपये शेतकऱ्यांना देऊ। म्हणजे त्याच्यामध्ये देखील 3,000 रुपये वाढणार आहेत का? त्याच्याही जर पुढे जर गेलं तर अमित शहांनी सांगितलं होतं की नमो शेतकरी तर 9,000 देऊ, पण PM किसान सन्मान निधीचे आम्ही 15,000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना देऊ। तर या सगळ्या गोष्टी आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो हप्ता कधी येणार आहे आणि तो खरंच येणार आहे का, एकत्र येणार आहे का? त्यामुळे शेवटपर्यंत बघा मित्रांनो। अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। लाईक करायला तर मुळीच नका विसरत जा मित्रांनो। जास्तीत जास्त लाईक करत जा, म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट आणि गोष्टी आपल्या शेतकऱ्याच्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, जो काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे, ओके, आणि याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील 90 ते 91 लाख शेतकरी याच्यात पात्र आहेत। आता याच्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना ज्यावेळेस हप्ता मिळत असतो त्यावेळेस शेतकऱ्यांची एकच ओरड असते की आमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही, अजून आम्हाला नमोचा हप्ता मिळाला नाही, आम्हाला PM किसान हप्ता मिळाला नाही। आणि या सगळ्या गोष्टींसाठी मग मित्रांनो त्यावेळेस ऐनवेळेस आपली धांदल उडत असते। सो ही धांदल उडायला नको म्हणून ज्या शेतकऱ्यांचं EKYC राहिलं असेल, ज्या शेतकऱ्यांचं NPCLची लिंक नसेल, ज्या शेतकऱ्यांचा जो काही लँड डाटा आहे तो योग्य नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तो करून घेणं गरजेचं आहे। राहिला मित्रांनो PM किसान सन्मान निधी, आता बहुतेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये आम्हाला हप्ता मिळतोय, पण आम्हाला नमोचा हप्ता मिळत नाही आहे। आता तुम्ही तर म्हणताय की नमोसाठी PM किसानचीच EKYC आहे, बरोबर आहे। नमोसाठी PM किसान जे शेतकरी पात्र आहेत ते इकडे नमो शेतकरीसाठी पात्र आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की आता नमो शेतकरीची योजना आहे ती आत्ता आली रिसेंटली, ओके। पण PM किसान सन्मान निधी योजना जी ही हिला खूप काही दिवस झाले आणि सुरुवातीला म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं शेतातले म्हणजे जे काही सातबारे होते ते एकाच्या नावावर होते तर ते पैसे येत होते, पण आता काही लोकांचे लग्न होता, काही लोकांचं वाटाघाटी होत्या, वाटणी होते, आणि मग त्या शेतकऱ्यांचं त्याच्याशी EKYC होत नाही आहे, आणि म्हणून कुठं जाऊ ही डिस्क्रिपन्सी तयार होते, आणि म्हणून ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पडत नाही आहेत। आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांचं वाटाघाटीनंतर EKYC राहिलं असेल अशा शेतकऱ्यांनी EKYC करणं गरजेचं आहे। नंतर मित्रांनो, मग हा हप्ता जो आता 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल का? तर मित्रांनो नक्कीच, पण 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लगेच नाही डिपॉझिट होणार। सेम तशीच कंडिशन आहे आपल्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता देखील लगेच नाही डिपॉझिट होणार, कारण की याच्यामध्ये आता त्यांनी एकतर सांगितलं की आम्ही 3,000 रुपये वाढवून देऊ, ओके। 3,000 रुपये जर वाढवले तर शेतकऱ्यांना प्रत्येकी 3,000 रुपयाचा हप्ता येणार आहे। आता 3,000 रुपयाचा हप्ता येण्यासाठी शासनाकडे पैसा देखील पाहिजे। त्याच्यात त्यांनी लाडकी बहिणी योजना देखील सुरू केली। लाडकी बहिणी योजना सुरू केल्यानंतर एकतर एवढी ओरड चालू आहे की शासनाकडे पैसा नाही अशीच एक ओरड त्यांची चालू आहे। मग आता हे दोघं हप्ता एकत्र येतील का? मित्रांनो, याच्यासाठी पहिले आता सरकार होणं गरजेचं आहे। बघा, सरकारसाठी देखील त्यांच्या मारामाऱ्या चालू आहे। खुर्ची सम्राट आहे, सगळ्यांनाच खुर्ची पाहिजे। खुर्ची मिळाली नाही म्हणून एक कुठं फिरतोय तर एक शेतात जातोय आणि नंतर म्हणतो की माझी तब्येत खराब झाली। सो या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं शेतकऱ्याचं अनुदान राहिलेलं आहे, पण दोघांमध्ये जे काही डिफरन्स आहे, म्हणजे जे काही अमाऊंट आहे, ही दोघांची अमाऊंट तर शेतकऱ्यांना मिळेल, पण एकत्र येईल, बघा एकत्र येईल याच्यावर थोडंसं अजून डाऊट आहे। आणि त्या संदर्भात क्लॅरिटी कधी येईल आपल्याला? क्लॅरिटी ही आपल्याला ज्यावेळेस शासन स्थापन होईल, सरकार स्थापन होईल, त्यावेळेस आपल्याला क्लॅरिटी येईल। म्हणजे मित्रांनो आपल्याला, कारण की व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की एकत्र येतील का, आणि मग एकत्र जर नाही आले तर मग आम्हाला पैसे मिळतील का? या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस घडत असतात मित्रांनो, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मनामधील जे काही डाऊट असतात ते क्लिअर करणं आपलं काम असतं, आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत पोहोचलो मित्रांनो। सो हे हप्ते मिळतील, ओके। याच्यासाठी अजून 15-20 दिवसामध्ये कन्फर्मेशन तर येणारच आहे। जे काही 90-91 लाख शेतकरी पात्र आहे त्या सगळ्यांना याचे पैसे नक्कीच मिळतील मित्रांनो। सो नक्कीच तुमच्यापर्यंत नेक्स्ट अपडेट आणणार आहे, त्यासाठी लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचा बटन देखील ऑन करा। धन्यवाद।